मुंबई महानगरपालिकेचा कारभार सर्वात पारदर्शी असल्याच्या अहवालानंतर पारदर्शकतेवर ओरडणाऱ्यांचेच दात घशात गेले असा घणाघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजपवर केलाय। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला। राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईच्या मानखुर्दमध्ये सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी भाजपमध्ये गुंडांना मिळणाऱ्या प्रवेशावरून पवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला, तर 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा 100% पराभव होईल असं भाकीतही त्यांनी वर्तवलंय। पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडून एव्ही फॉर्म मिळणारे रेश्मा भोसले आणि सतीश बहिरट या दोघांवरही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची नामुष्की उडवली आहे, कारण भाजपचे उमेदवार म्हणून त्या दोघांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केलाय। भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म घेऊन गायब झालेल्या विनायक पांडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपलं बंड मागे घेतलंय। आपण यापुढेही शिवसेनेचंच काम करू अशी ग्वाही पांडेंनी या भेटीनंतर दिली आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्मचं वाटप करताना शिवसेनेच्या 2 गटात हाणामारी झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकमध्ये शिवसेनेवर पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप नाराज इच्छुकांनी केलाय, तर माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी निवडणुकीत सेनेचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। काँग्रेसने उस्मानाबादच्या एणगूरमध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा नारळ फोडला। मात्र सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी काँग्रेस नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला होता। जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेलं ताट आणि वाट्या होत्या। नाराज शिवसैनिकांची बंडाळी मोडून काढण्यासाठी बंडखोरांना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची माहिती मिळते। 7 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यामुळे वेगवेगळी आमिष दाखवत बंडाळी मोडून काढण्याचा सेनेचा प्रयत्न आहे। नाशिकमधल्या भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात तिकीट वाटपाच्या दरम्यान उमेदवारांकडून 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। भाजपचे पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरुण शेदुर्णीकर एका उमेदवाराकडून 2 लाखांची मागणी करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतात। मुंबई काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी प्रचारातून काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नारायण राणेंनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचं याआधी स्पष्ट केलंय। आता आमदार नसीम खान आणि कृपाशंकर सिंग यांनी देखील प्रचारातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळते। तसंच संजय निरुपम यांचे पक्षातलेच वैरी गुरुदास कामतही प्रचारात उतरणार नसल्याचं कळत आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या एका नामांकित शाळेच्या बस चालकानं 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी बस चालक दिनेश भितांडेला अटक केली आहे। कोल्हापुरातील मटका किंग विजय पाटीलसह अन्य 20 मटका चालकांना पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापूर पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली। रंकाळा बस स्थानक परिसरातील केदार प्लाझा या अपार्टमेंटमध्ये मटका मालकांची बैठक होणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 21 मटका चालकांना ताब्यात घेतलं। पिंपरीतल्या हिंजवडीमध्ये बांधकाम सुरू असताना क्रेन पडून एकाचा मृत्यू झालाय, तर 3 जण गंभीर जखमी झालेत। रवींद्र प्रधान असं मृत पावलेल्या 23 वर्षीय कामगाराचं नाव आहे। बांधकाम सुरू असताना 14व्या मजल्यावर ही घटना घडली। ठेकेदार चौधरी धीरेंद्र चौधरीवर गुन्हा दाखल झालाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत हजारो उमेदवारांमध्ये एक उमेदवार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। वीरपत्नी असलेल्या साजिया शेख या काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेच्या मैदानात उतरल्यात। साजिया यांचे पती मोहसिन शेख हे 5 वर्षांपूर्वी सीमेवर लढताना शहीद झाले होते। पंजाबमध्ये जवळपास 70% मतदान झालंय। विधानसभेच्या 117 जागांसाठी 1145 उमेदवार मैदानात उतरले। गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणारा पक्ष अकाली दल आपलं वर्चस्व कायम राखतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडलं। गोव्यात तब्बल 83% मतदानाची नोंद झाली आहे। सुभाष वेलिंगकर यांनी
RSSला रामराम ठोकत गोवा सुरक्षा मंच हा नवीन पक्ष निर्माण केला, त्यामुळे ही निवडणूक जास्त चुरशीची होणार आहे. सध्या राज्यात मॅच फिक्सिंग सुरू असून युतीतले दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांनाच वेड्यात काढत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसंच सध्याच्या महाभारतात पांडव नाही तर दोघंही कौरवच लढत असल्याचा टोलाही चव्हाणांनी लगावलाय. नीट परीक्षेसाठी 2017चा अटेम्प्ट हा पहिला अटेम्प्ट मांडण्यात येईल असा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय आरोग्य खात्याने घेतलाय. त्यामुळे मेडिकलच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. वर्षानुवर्ष रखडपट्टी करणाऱ्या मुलनाभाईंना घरी बसवण्यासाठी केंद्रानं नीट परीक्षेचे नियम कठोर केले. त्यामध्ये परीक्षेचे 3 अटेम्प्ट आणि 25 वर्ष वयाची अट घालण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. मात्र त्यामुळे 100 रुपयांच्या जुन्या नोटाही चलनात असणार आहेत. त्याचसोबत 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या जात आहेत. स्कॅम म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेरठमध्ये सभा झाली. यावेळी मोदींनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. बंगळुरूमधल्या ATM मध्ये शिरून महिलेवर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला तब्बल 3 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. मधुकरण रेड्डी असं हल्लेखोराचं नाव असून आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधून त्याला अटक करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबर 2013ला घडलेल्या त्या घटनेनं देशभर एकच खळबळ उडाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांच्या प्रवेशबंदीबद्दल जारी केलेल्या आदेशाला सियाटल कोर्टानं हंगामी स्थगिती दिली आहे. ज्यांच्याकडे अमेरिकेचा व्हिसा आहे ते अमेरिकेत प्रवेश करू शकतात असा निर्णय कोर्टानं दिला.